महापालिकेतील सत्ता स्थापनेत पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या महापौर पदाच्या आरक्षणासाठी आज आता मंत्रालयामध्ये सोडत काढली जाणार आहे। महापौर पदाच्या पहिल्या 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी ही सोडत आहे आणि या सोडतीनंतर महापौर पद आरक्षित आहे की खुलं आहे हे स्पष्ट होणार आहे। आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता मंत्रालयामधल्या परिषद सभागृहामध्ये महापौर पदाची ही आरक्षण सोडत निघेल। हे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढलं जाणार आहे। या आधीचं आरक्षण बाजूला ठेवण्यात येईल आणि या आरक्षणासाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेतलेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। ओम, आज अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे। नुकत्याच मनपाच्या निवडणुका झाल्या। महापौर आपल्या शहराचं कोण असणार याकडे जनसामान्यांचं सुद्धा लक्ष आहे। त्यामुळे आज नेमक्या या संदर्भातल्या काय काय घडामोडी आहेत? अनुपमा, राज्यातल्या 29 महापालिकांचा कारभारी कोण असेल, अर्थात महापौरपदी नेमकी कोणाची वर्णी लागते, कुठल्या पक्षाच्या व्यक्तीची वर्णी लागते हे जरी स्पष्ट व्हायला अजून काही दिवस असले तरी सुद्धा कुठल्या प्रवर्गाला हे महापौर पद खुलं होतंय याबद्दलचा आज निकाल खरं तर 11 वाजता लागणार आहे। महापालिकेच्या या सगळ्या संदर्भातला जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो आज मंत्रालयामध्ये सकाळी 11 वाजता नगरविकास राज्यमंत्री ज्या आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। 11 वाजता हा सोडतीचा कार्यक्रम सुरू होईल आणि 1 तासाभरामध्ये साधारणपणे 29 महापालिकांमध्ये नेमका कुठला महापौर बसेल, कुठल्या प्रवर्गातलं आरक्षण असेल या सगळ्या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल। मुख्यत्वे जी महत्त्वाची शहरं आहेत ज्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल किंवा नाशिकसह जी काही महत्त्वाची 10-5 शहरं आहेत ज्यामध्ये मुख्यत्वे महापौर कोण असेल आणि एकंदर सरकार आणि सत्ता स्थापना कोणाची असेल या संदर्भातल्या घडामोडींकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। या महापालिकांचा कारभारी कोण असणार याकडे खऱ्या अर्थानं सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये देखील भाजप शिवसेनेमध्ये महापौर पदावरनं रस्सीखेच सुरू आहे आणि एक सुरुवातीची जी 2.5 वर्ष आहे त्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळासाठी महापौर पद कुणाला दिलं जाणार या संदर्भातला निर्णय हा 11 वाजताच्या या आरक्षणाच्या सोडतीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। त्यामुळे आजचा हा दिवस निश्चितच खूप महत्त्वाचा मानला जातोय। निवडणुकीच्या निकालाला 10 दिवस आता जवळपास उलटून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। 16 तारखेला निकाल लागला, आज 22 तारीख आहे। साधारणपणे 7 ते 8 दिवस आता निवडणुकीच्या निकालाला लागल्यानंतर होत आहेत आणि आजची ही सोडत खऱ्या अर्थानं महत्त्वाची ठरते। सत्ता स्थापना ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतला हा पहिला टप्पा आरक्षणाच्या सोडतीचा मानला जातोय। त्यामुळे आरक्षणाच्या सोडतीच्या माध्यमातून मुंबई आणि इतर महत्त्वाच्या महापालिकांमधलं महापौर पद नेमकं कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित केलं जातं आणि कुठल्या प्रवर्गाला या महापौर पदाचा मान मिळतोय हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि यावरच खऱ्या अर्थानं पुढची देखील राजकीय समीकरणं, राजकीय गणित अवलंबून असणार आहेत। सत्ताधारी पक्षाकडे त्या प्रवर्गातला व्यक्ती महापौर पदासाठी आहे का, निवडून आलेला आहे का, त्या प्रवर्गातली जागा त्या पक्षाकडे निवडून आलेली आहे का, अशी अनेक समीकरणं, अशी अनेक गणितांनी असे अनेक प्रश्न जे आहेत ते आरक्षणाच्या सोडतीच्या या माध्यमातून सुटणार आहेत। त्यामुळे 11 वाजताच्या या सोडतीकडे राज्याचं लक्ष लागलेलं असेल। त्यामुळे कुठल्या महापालिकेवरती कुठल्या प्रवर्गाचा महापौर बसतोय हे 11 वाजता स्पष्ट होईल। ओम, जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।